बोला. जय बजरंग कारिवली. आणि मला वाटतं एक्झॅक्ट तेच पडतं. फक्त मित्र आपल्याकडे वेल कमी, फक्त एका स्वरामध्ये आपण आपला निर्णय सांगा. फिल्डिंग फील्ड पास. धन्यवाद दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट. वेलकम वेलकम वेलकम. आणि याच दरम्यान मित्र ठिकाणी शुभ आगमन होत आहे स्वराज्य कशील संघाचे करता धरता भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू फुटबॉल संघटनेचे विद्यमान सदस्य आणि शिवसेना शाखा प्रमुख कशेळी सन्मान्य हॅलो गणपती भोईर आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचवर सन्मान्य धर्मेंद्र तांगडी तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण बिना विलंब लगेच आपलं शतरक्षण लावून घ्यायचंय. थँक्यू सो मच मोहनदादा भोईर. जाऊया आपण मैदानावर कालिकामाता कालवार आणि जय बजरंग कारिवली या दोन संघामध्ये आपण सामना पाहतोय. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे सन्माननीय सहसचिव धर्मेंद्रजी तांगडी आणि नवीन 40+ क्रिकेट संघटना सन्माननीय सदस्य आणि स्वराज्य स्पोर्ट कशेळी संघाचे आधारस्तंभ शिवसेना शाखा प्रमुख गणपती भोईर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दोन्ही मान्यवरांचं हार्दिक स्वागत.
साईभाऊ आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. संरक्षण मंत्री असं त्यांना म्हटलं जातं आहे. नक्कीच कशेळीचं प्रवीण आणि बाळाई सलामीची जोडी. चला पंच आपण लगेच तिथं हस्तक्षेप करून लगेच सामन्याला सुरुवात करा. तीन षटकांचा सामना आहे, पॉवर प्ले नाहीये. वेल जाऊया आपण मैदानात. जोगेन पाटील गोलंदाजीची सुरुवात करेल. प्रवीण बाळा ही सलामीची जोडी. प्रवीणने धुवाधार फलंदाजी मागच्या सामन्यात केली होती. इथेही धुवाधार फटका, धुवाधार सुरुवात प्रवीणच्या मार्फत. परंतु इथे पहिल्या चेंडूवर षटकार. हा फटकाही चांगला आहे. पॉइंट क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे. पॉइंट आणि गळी यांच्या मधून चेंडू डीपला ट्रॅव्हल होतोय, परंतु सीमारेषेच्या आतमध्ये अडवला जातोय. वेलकम निलेश, आपला हार्दिक स्वागत आहे निलेश. स्वराज्य स्पोर्ट कशेळी संघाचे एक्सप्रेस गोलंदाज. 2 धावा धावफलकावर 8 सजले आहेत. प्रवीणच्या बॅटचा जर विचार केला तर प्रवीणच्या बॅटमधून आतापर्यंत 43 धावा निघलेल्या आहेत या सामन्यात 8. आणि मागच्या सामन्याचा जर विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये तब्बल 35. काय कमालीचा फॉर्म मध्ये आहे प्रवीण. हा फुलटॉस आहे आणि प्रवीणसाठी हा फुलटॉस म्हणजे लॉलीपॉप. एखाद्या लहान मुलाच्या तोंडी अलगद लॉलीपॉप द्यावा तसा प्रवीणच्या बॅटवर दिलेला हा फुलटॉस षटकार. जोगेन ओव्हर द विकेट. इथे मात्र मार पडतोय त्याला. ऑफस्टंप किंचित सोडणारा चेंडू होता. खरं तर चांगलं यष्टी रक्षण यष्ट्यांच्या मागे बघायला मिळालं अनिलचं, परंतु अगदी तत्परतेने तो यष्ट्या उडवू शकलेला नाहीये. स्टंपिंगची चान्स होती, यष्टीची चान्स होती, परंतु कुठे ना कुठे जीवनदान मिळतोय प्रवीणला. बाला आता मात्र त्याला जोगेन ओहो, इथे मात्र आपण पाहतोय अगदी परफेक्ट बुंद्यात सोडला होता चेंडू. यॉर्कर लेनचा चेंडू. पंच लेग बायचा इशारा करतायत.
धुवाधार फलंदाजीनंतर अगदी स्वस्तात बाद झालेला, रनआउटची काही तिथे गरज नव्हती असं मला तरी वाटतंय. वेळ बदलते बघा. व्यासपीठावर उपस्थित धर्मेंद्रजी तांगडी आहेत आणि त्यांच्या संघ ईगल स्पोर्ट खाडी हा संघ दादा संघ मानला जात होता. अनेक सीझनचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावर लागलेली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15-23 अंतिम विजेतेपद ज्या संघाने पटकावले तो संघ आज नक्कीच खेळताना आपल्याला दिसत नाही. ही वेळेची नक्कीच मित्रांनो परिणिती आहे. कुठे ना कुठे क्रिकेटमध्ये तुमची वेळ बदलत असते. आज त्यांचा संघ जरी खेळत नसला मात्र 23 अंतिम विजेतेपद पटकावून त्यांच्या संघाने या नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये आपला ठसा उमटवून ठेवलेला आहे. संदीप नाईक गोलंदाजीसाठी येतोय. ओव्हर द विकेट. हो, चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. ही टीमवर्क भरपूर चांगलं आहे कारिवली संघाचं. एक गोलंदाज जरी महागडा ठरला मात्र त्याला कव्हर केलं जातं दुसऱ्या गोलंदाजाकडून. जोगेंच्या बॉलिंगवर आपण बघितले 2 षटकार, त्यानंतर जोगेंने कमबॅक करून दिलं. आता मात्र संदीप नाईकने चांगली सुरुवात केलेली आहे. स्वतः कॅप्टन आहे, कॅप्टन लिडिंग फ्रंट असं म्हटलं जातं आणि कॅप्टनने या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी हे त्याला माहिती आहे. खूप अनुभव आहे या गोलंदाजाकडे. फुलटॉ चेंडू आहे, लॉंग ऑन सीमारेषेवर क्षेत्ररक्षक तैनात. यस, आणि आणखी एक विकेट पडेल इथे. यावेळी मात्र फलंदाज दीपक. एकविरा पिंपळनेर असा संघ होता या नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये ज्याने एका सीझनमध्ये ज्या संघाने 7 विजेतेपद पटकावले होते. आज तोही संघ या नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये नाहीये. म्हणून मित्रांनो, संघटनेशिवाय कुठलाही संघ मोठा नाही. आपल्या संघटनेची इज्जत करा, आपल्या संघटनेचा सन्मान ठेवा. मी मगाशी बोललो की आपल्या संघटनेचा जो मान सन्मान आहे आपल्याला, आपल्या संघांना, तो इतर कुठेही जा तुम्ही तितका मिळणार नाही अशी नक्कीच प्रत्येक संघाला खात्री आहे. धावसंख्या धावफलकावर 15 लागलेले. चला बॅटमन आपण लवकरात लवकर क्रीजवर. परिवर्तन संसार का नियम आहे आणि क्रिकेटमध्येही परिवर्तन हा लिहिलेलाच असतो. इथे बघा, पहिल्या षटकात 15 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकात संदीप नाईकच्या अजूनही धाव आलेली नाही आहे. विकेट महत्त्वाची गेली. दीपकची कालिकामाता कालवार थोडा कुठे ना कुठे आपण बघतो मागच्या 4 चेंडूवर चाचपडताना दिसतोय. धावसंख्या धावफलकावर 15. संदीप नाईक गोलंदाजीची सुरुवात करतील. हाही चांगला चेंडू, हाही चांगला चेंडू, परफेक्ट यॉर्कर. काय लाईन आणि लेंथ आहे संदीप नाईकची. अगदी फलंदाजाला पूर्णपणे बांधून ठेवलेले. विकेटचा जर विचार केला तर विकेट अगदी इंटरनॅशनल क्रिकेट सारखीच आहे कुठे ना कुठे, आणि त्या विकेटचा इथे पूर्णपणे उपयोग केला जातो गोलंदाजांकडून. काल बघितलं खूप षटकारही लागले आणि काल जर बघितले तर बऱ्याचशा बॅट्समनला मोठे फटके मारता आले नव्हते. काल 70 धावा केल्या होत्या शेवटच्या सामन्यामध्ये जोशीलोन भादवड ए संघाने. संदीप, व्हॉट अ बॉलिंग. हाही चांगला चेंडू आहे. इथे मात्र पाहतोय आपण क्रीज सोडली नव्हती. मात्र यष्ट्यांच्या मागे बघा, मी पुन्हा एकदा सांगेन की सुजित नाईकचा वारसा इथे मात्र चालवताना दिसतोय हा अनिल. कारण त्याची जर त्याचं यष्टीरक्षण बघितलं तर निश्चितच सुजित नाईकची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. क्या बात आहे. कारिवली गावाला मोठा इतिहास आहे, मोठी संस्कृती आहे. खो खो असो, कुस्ती, कबड्डी, त्यानंतर क्रिकेट. आणि कालवार गावाचाही जर विचार केला तर कालवार गावालाही कुस्ती, त्यानंतर कबड्डी आणि क्रिकेटचा मोठा इतिहास. गोलंदाज तयार संदीप नाईक. 4 चेंडू आतापर्यंत, त्याच्या 4 चेंडूवर एकही धाव नाहीये. हा फुलटॉस आहे. अगदी समोर केलेले आहेत. आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा हा षटकार.
शिली दोन्ही संघाचे कॅप्टन 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण टॉससाठी यायचे. यावेळी चेंडू काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे. डबलचा प्रयत्न अंदाज बांधता आला नव्हता बाळाला आणि विकेट जाईल इथे. बघूया कोण बाद झालेला आहे. संभाजी बाद होतोय. मोठी विकेट. चौकार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकारासाठी धावसंख्या धावपलकावर 26 लागलेली आहे. पहिल्या षटकात 14, संदीप नाईकच्या दुसऱ्या षटकात 7 आणि आता मात्र तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार येतोय. चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफ सीमारेषेवर मात्र खरं तर सूर्याची किरण अगदी प्रखर डोळ्यांवर होती आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय की हा चेंडू व्यवस्थित जज करता आलेला नाहीये. सूर्यनारायण अगदी डोळ्यासमोर आले. इथे 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावांनी धावसंख्या धावपलकावर 28 लागलेली आहे. बाळा एकाएकी झुंज देतोय. त्याला 7 तशी संभाजीने दिले. एक षटकार मारून प्रवीणने चांगली सुरुवात केली होती. आता मात्र बाळाच्या खांद्यावर जबाबदारी. ओहो क्या बात आहे. इथे अगदी परफेक्ट यॉर्कर. कुठे ना कुठे क्षेत्ररक्षकांना वाटलं होतं की आवाज वाईस तिथे आला होता, परंतु कदाचित पंचांना असं वाटलं असेल की तिथे जमिनीला घासून बॅट घासल्यानंतरचा जो वाईस होता, परंतु जबरदस्त डिलिव्हरी बाय भूषण पाटील. यावेळी मात्र ऑन द राईस खेळून काढलेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू सरसावतोय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. तिसरीचा विचार केला जाणार नाहीये, कारण बालाकडे स्ट्राईक राहणं खूप महत्त्वाचं आहे. धावसंख्या 30 झालेली आहे. यानंतर स्वराज्य स्पोर्ट कशेळी आणि स्वयंभू स्पोर्ट पायगाव दोन्ही संघाचे कॅप्टन 3 षटकांच्या समाप्तीनंतर लगेच विनाविलंब आपण टॉससाठी यायचे. 30 धावा, पॉवर प्लेचं षटक नसेल, या धावाही काही कमी नाही आहेत. एक समाधानकारक धावसंख्या उभारलेली आहे, कारण गोलंदाजी आहे कालवार संघाकडे. या संघाने दमन चषकावर आपलं नाव कोरलं होतं. हा संघ रोटरी चषक 2025 मध्ये सुपर 3 मध्ये पोहोचला होता आणि अंतिम सामन्यामध्ये पराभूत झाला होता. तर जय बजरंग कारिवली संघ
रोटरी चषकामध्ये सुपर 3 मध्ये 3ऱ्या क्रमांकावर त्यांना समाधान मानावं लागलं होतं. असा हा घमासान आपण पाहतोय. यावेळी मात्र परफेक्ट शॉट. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी बाळाच्या बॅटमधून षटकार. आता मात्र शेवटचा चेंडू. धावसंख्या 36 वर पोहोचलेली आहे. व्यवस्थित टार्गेट सेट केलेला आहे इथे कालवार संघाने. हा चेंडू हवेत आहे. मिस टाइम फटका आहे. बॅटवर प्रॉपर चेंडू आला नव्हता आणि इथे मात्र बाला बाद. फर्स्ट हाफ संपलं. फर्स्ट हाफच्या समाप्तीनंतर धावसंख्या 36 केलेली आहे जय बजरंग कारिवली संघाविरुद्ध कालिकामाता कालवार संघाने आणि 37 धावांचं लक्ष कारिवली संघासमोर ठेवलेलं आहे. या लगेच आपण टॉस करूया. तांगडी साहेब. चला या त्या बहाण्यात आपल्याला सांगायला तर मिळेल का होतो आम्ही हजर होतो. आवाज विकास मुकादम आपण या टॉस बॉक्स मध्ये आपले पाहुणे आलेले आहेत. सर्वच इथे कमिटी मेंबर आपली वाट पाहत आहेत. विकास मुकादम म्हणजे सदाबहार व्यक्तिमत्व. जुने नाटककार. 5व्यांदा या सीझन मध्ये आमने सामने टाकलेले आहेत हे दोन्ही संघ. सॉरी हा का. एका बाजूला जय बजरंग न्यू 40+, एका बाजूला हुतात्मा चषक 2025. जय बजरंग किंवा हुतात्मा असं आपल्याला कॉलिंग करायचे. हुतात्मा असं म्हणणं आहे यस निलेशचं आणि पडलेही तेच आहे. अभिनंदन. नक्कीच पाहुण्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर जा. या निलेश थोडीशी चर्चा करू. आपल्याकडे वेळ आहे. सामना अजून सुरू झालेला नाहीये. निलेश टॉस जिंकलेली आहे. एक महत्वाची टॉस नक्कीच होती. चेहऱ्यावर हास्य आहे तुझ्या. आणि टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल तुझा? क्षेत्ररक्षण. निलेश आताच गणपत भोईर साहेबांनी सांगितलं 5 वेळा तब्बल 5 वेळा आमने सामने टाकताय तुम्ही. काय आहे म्हणत? खरं आहे. पायगाव आम्हाला 4 वेळा हरवलेलं आहे. आता आमचा जिंकण्याचा प्रयत्न चालू आहे. बघूया आता पुढे. आम्ही तयारी तर खूप केलेली आहे. बघूया आता पुढे काय होते. ॲज अ टीम भरपूर तयारीनिशी तर तुम्ही आलाच. मात्र टीम समतोल आहे. नाही 2 प्लेयर कमी आहेत. एक तर बंटी तरे पण कमी आहे आणि एक सर्वेश पण कमी आहे. पण तरी पण आम्ही प्रयत्न करणार आहोत जिंकण्याचा. बघूया आता. निलेश आपल्या आगरी भाषेत म्हटलं जातं की कमी खावं पण दर्जेदार खावं. कमी दिवसाची स्पर्धा आहे आणि नक्की दर्जेदार स्पर्धा आहे. काय वाटलं या स्पर्धेविषयी? खूप छान स्पर्धा आहे. लाईव्ह छान दिसतंय आणि हे ग्राउंड आहे. इथे मी ओपनपासून खेळत आलो आहे. मला तरी वाटतं मी कमीत कमी 20 वर्ष झाली इकडे खेळतोय आणि या ग्राउंडवरती नक्कीच खेळायला खूप मजा येते. तुझ्या संघाला आणि तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. विकास माझ्या जोडीला. विकास टॉस हरला तर महत्वाची होती टॉस तुमच्यासाठी. टॉस तर सर्वांसाठी महत्त्वाचीच असते. आम्ही पण जर टॉस जिंकलीस तर क्षेत्ररक्षण घेतलं असतं कारण समोरचा संघ मजबूत आहे. 4 वेळा तुम्ही पराभूत केले आहेत. नाही पराभूत म्हणजे बघा आपल्या ह्या 40+ मध्ये आजचे जे 9 संघ आहेत खरोखरच मी मानायला लागेल त्यांना गोरसाई संघाला की खरोखरच तुम्ही सुपर असा गट ठेवलेला आहे. आम्हाला अभिमान वाटतो सर्वांना की चांगले संघाच्या विरुद्ध खेळायला पण मजा येईल. एक वेगळीच आहे इथे. आता कशेले पायगाव आहे ह्यात आत्यापण कोण सांगू शकत नाही की कोण जिंकेल. ते जो चांगला खेळ करेल तो जिंकणार आहे. तुमचा संघ फॉर्म मध्ये. तुमच्या संघाविषयी काय सांगाल? नाही संघ फॉर्मचा प्रश्न नाही. मेहनत आहे आणि अनुभव जो आहे दीपक मडवी आणि जितू गवली आणि जितेंद्र भालेकर यांच्याकडे जो अनुभव आहे तो अनुभव त्यावेळी मैदानामध्ये सर्व खेळाडूंना घेऊन तो अनुभव हे करतात यूज करतात आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी होतोय.
नक्कीच तुमच्या संघालाही खूप खूप शुभेच्छा निलेश, शुभेच्छा. तर मित्र, टॉस झालेले कशेली संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. या सीझनमध्ये तब्बल 5व्यांदा हे संघ आमने सामने टाकणार आहेत. एक मोठा सामना आपल्यापर्यंत येतो. तत्पूर्वी मात्र समालोचन कक्षामध्ये बदल होतोय. आमचे मोहन दादा त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत. बॅक टू कॉम्बॉक्स. हॅलो. हॅलो. अरे ज्ञानेश्वर. हॅलो. जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान. सन्माननीय साईनाथ पाटील स्वराज्य कशिल्या संघाचे एक खंदे समर्थक आहेत. डीजे आज आवाज बदलले का आपला थोडासा? नाही त्याची हे बदलले, थोडंसं इफेक्ट टाक ना. हॅलो. साईनाथ दादा यांच्या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान ज्या मुख्य व्यासपीठावर मंचावर केलं जातं. त्यानंतर भिवंडी क्रिकेट असोसिएशन पडवी संघटनेचे सहसचिव आमचे परममित्र सन्मान्य धर्मेंद्र तांगडी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. धर्मेंद्र तांगडी यांना देखील आपण सन्मानित करायचंय. वन बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू बीट करून सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. नरेश मात्रेच्या माध्यमातून या ठिकाणी झेल कॅरी झाला नाहीये. हॅलो. प्रत्येक संघामधून 45 ते 5 चार खेळाडू आवश्यक आहेत. हॅलो 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 हॅलो. अतिशय चांगला चेंडू प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली. ती चेंडू आणि बॅट पडीमध्ये संपर्क साधता आल्यानंतर एक निर्धाव चेंडूची सांगतो ते धावसंख्या स्थिर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मारूचा पंचान क्रॉस करतो. राईट मोडचा मार करताना गोलंदाज बाळा. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला. पुढे मारण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आले नव्हतं. फलंदाज परशु याला एक निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर आहे. ओव्हर क्रमांक पहिलं बिनबाद 4. बिनबाद 4. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. अतिशय प्रतिम उत्कृष्ट दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, आपलातून फटका आपण पाहिला फलंदाज परशुच्या बॅट मधून. या 6 धावांनी संघाची धावसंख्या होती बिनबाद 10. ओव्हर क्रमांक पहिलं विजयाचं लक्ष्य टार्गेट 37 धावांचं 18 चेंडू 37 धावा असं समीकरण. प्रति ओव्हरचा आपण जर विचार केला तर साधारणतः 12.33 ची सरासरी. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज बाळा. बिमर फेक झाली होती. बघूया एक्झिट. पंच डिसाइड करा. एक्झिट हा चेंडू नो बॉल आहे. ओके.
मैदानी पंच यांचा निर्णय आपण ऍक्सेप्ट करायचा आहे. चेंडू नो बॉल आहे. बिमर फिक्स झाली होती. नाही 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 परत सांगितलं परत त्यांना आपण कॉल केला. तुम्ही निर्णय एक मिनिट सचिन आम्ही बघतो घ्या. टेलिकाच्या माध्यमातून बघू एक्झॅक्ट चेंडू कुठे ट्रॅव्हल झालाय. अनिल बघा जरा 2 मिनिटं. नो बॉल आहे. बिमर फिक्स झाली होती. खऱ्या अर्थानं फलंदाजी थोडासा अवक्या बाहेरचा चेंडू हाताळताना गोलंदाज बाळा. आणि मैदानी पंच तुम्हाला देखील एक सूचना केली जाते. आपण निर्णय द्यायचा मैदानी पंच जो निर्णय असेल तो आपण द्यायचा आहे. टेलिकाच्या माध्यमातून या ठिकाणी कुठली सुविधा नाहीये. आणि मैदानी पंच जो निर्णय देतील तो सर्व संघाने ऍक्सेप्ट करायचा आहे. हा चेंडू देखील असेल फ्रीट. आता सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. एकच धाव या ठिकाणी कंप्लीट झाली. एक नवीन संघात धावसंख्या होती ती बिनबाद 14. एक अतिशय चांगली सुरुवात उत्तम सुरुवात करताना संघ आपण पाहिला. जयभजन कारिवली विजयाचं लक्ष 37 धावांचं पहिले षटक संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद आणि जिंदाबाद. आणि सर्वात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज ऑप्शन पाहतोय कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद नाहीये. चला लगेच क्षेत्ररक्षण लावा प्लीज. येणारे 12 चेंडू विजयासाठी 23 धावांची गरज. कालवार संघाचा कॅप्टन आपण वेल कमी गॅस लगेच आपण आपले क्षेत्ररक्षण लावा प्लीज. उर्वरित 12 चेंडू मध्ये विजयासाठी अजूनही 23 धावांची गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाही. दोन्ही संघाने एक समान संधी आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला प्रारंभ ते वैयक्तिक पाला सांघिक दुसरा गोलंदाज येतोय अनिल. अनिल वैयक्तिक पहिलं आणि ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका सजलाय. चेंडूखाली क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चांगले क्षेत्ररक्षण. फेक मात्र थोडीशी अंडररम. 2 धावा कंप्लीट. आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या होती ती 16. यानंतर बिग मॅच. कडा संघर्ष कडा मुकाबला काटोकी टक्कर. 2 संघांमधून आपण पाहणार आहोत. एका बाजूला स्वराज्य कशे दुसऱ्या बाजूला स्वयंभू पायगाव.
अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. एक्सप्रेस डिलिव्हरी, वेगवान चेंडू, बीट करतो फलंदाज परशु याला. निर्धाव चेंडू, धावसंख्या असते रे. येणारा चेंडू 10 विजयासाठी 21 धावांची गरज. 10 चेंडूचा खेळ बाकी आहे, 21 धावांची गरज. आता मात्र अतिशय चांगला फटका, काय कमालीचं क्षेत्राक्षण, फेक देखील अतिशय उत्तम. यास आठ चेंडू आणि 20 धावा. येणारे 8 चेंडू विजयासाठी 20 धावांची गरज. बंदऱ्यामध्ये कल्याण संघ देखील मोठ्या ताकदीनिशी या मैदानामध्ये आपण पाहतोय. हा चेंडू मात्र थोडासा स्वर आहे, आउट ऑफ स्टंप. एक अमांतर धाव, धावसंख्या एकाने पुढे सकते. येणारे चेंडू 8 विजयासाठी 19 धावांची गरज. क्या बात आहे. खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर दिलं. फुल लेनचा चेंडू ऑन साइडचा बिग ब्लास्ट. चेंडू येतोय आमच्या व्यापी कक्षाला भेट देण्यासाठी. धावसंख्या 24, या साधा वेने 24 झाली. खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर देखील आपण पाहिलं. आणि साध्या वेने आता मध्ये संजीवनी. धावसंख्या 24 झाली. किती 24 झाली. राहिल्या किती बघा, 13 पाहिजेत. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. 7 चेंडू आणि 13 धावा. या साध्या वेने थोडस संजीवनी मिळतंय. हा चेंडू देखील थोडासा स्वर आहे. आता दादा भट्ट व्हाईट टाकून संघाला व्हाईट करेल. अवांतर धावा नेहमी तुम्हाला कुठेतरी पराभवाच्या खाईत नेत असते. ज्या अवांतर धावा असतात या नेहमीच तुम्हाला कुठेतरी पराभवाच्या खाईत नेणारे असतात. पुन्हा एकदा गोलंदाज आणील. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती.
स्विंग मिस परिपूर्ण बीट होताना फलंदाज. आता उर्वरित 6 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी अजूनही 12 धावांची गरज. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतोय क्रिकेटचा फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष, क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा एक महाकुंभ मेळा. अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धेचं अतिशय चांगलं आयोजन आपण पाहतोय. हुतात्मा चषक 2025 ही स्पर्धा आणि याच दरम्यान मी या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू फुटबॉल संघटनेचे माजी प्रेसिडेंट सन्मान्य गणेश दादा केनी यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालेले. वेलकम वेलकम वेलकम. या स्पर्धेमधून तुमचं मनस्वी स्वागत. खऱ्या अर्थाने स्पर्धा संपन्न करण्यामागे तुमचा सिंहाचा वाटा आहे आणि या स्पर्धेतनं तुम्ही आयोजक कंपनीला अतिशय महत्त्वाचं योगदान या स्पर्धेमधून दिलेलं आहे. टेलिकास्ट यूट्यूबची व्यवस्था खऱ्या अर्थानं तुमच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे. मी आयोजकांच्या वतीनं तुमचं मनस्वी स्वागत करतोय. आपण जर प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. गणेश दादा केने आपण प्लीज या. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर. येणारे 6 चेंडू विजयासाठी 12 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागे 2 धावांचं गणित. मिस टाइम स्ट्रोक, शतरक्षक दक्ष आणि महत्वाचा फलंदाज बाद. येणारे 5 चेंडू विजयासाठी 12 धावांची गरज. नेक्स्ट बॅट्समन संघाची सर्वात महत्वाचं ट्रम्प कार्ड मोनिश. गोलंदाज दीपक म्हात्रे. चेंडू खाली शतरक्षक दक्ष. यास वेल जज कॅच. अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल कॅरी केलं जातं आणि महत्वाचा फलंदाज बिग विकेट. मोनिशाची खेळी मात्र संप. नेक्स्ट बॅट्समन मेघनाथ आणि बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद केल्यानंतर या स्पर्धेमधून कदाचित हा विकेट आपण प्राप्त केला. त्या स्पर्धेमधून पहिली विकेट सादर करणारा हा पहिला गोलंदाज असेल. बॅक टू बॅक 2 फलंदाज खऱ्या अर्थाने ज्यांना बाद केलेले आहेत. नेक्स्ट बॅट्समन येतो मेघनाथ. मेघनाथ सन्माननीय अतिथीगण उपस्थित पाहुणे सर्वांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू फुटबॉल संघटनेचे माजी प्रेसिडेंट सन्माननीय गणेश दादा केनी यांच्या देखील शुभ आगमन होत आहे. खराब चेंडू आणि उत्तम प्रार. कम आणि या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू फुटबॉल संघटनेचे माजी प्रेसिडेंट सन्मान्य गणेश दादा केनी यांचं वेलकम वेलकम वेलकम. अतिशय चांगला फटका. एक कंप्लीट
दुसरीचा प्रयत्न, एकच धाव घेतली या ठिकाणी. आता उर्वरित 2 चेंडू मधून विजयासाठी 5 धावांची गरज. सन्मान्य सुधीरजी पाटील साहेब देखील आमच्या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहेत. कोपरगावचे प्रतिष्ठानिक समाजसेवक आणि सुप्रसिद्ध उद्योजक आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. दोन चेंडू 5 धावा आणि यास सामना फिनिश. खऱ्या अर्थानं स्वतःला एक आत्मविश्वास आणि त्या आत्मविश्वास आपण मैदानामधून पाहिलं. खराब चेंडू आणि उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर देखील पाहिलं. संदीपच्या बॅट मधून अतिशय चांगला फटका विजय षटकार येतोय आणि साधावेने मात्र सामना फिनिश. कालबार संघाचा कॅप्टन आपण थोडासा ऑर्गॅनिक कमिटीशी संपर्क साधायचा. कालबार संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर चालू सामन्यातील सामना वीराचा पुरस्काराचा मानकरी हॅलो ज्ञानेश्वर, आपण देखील स्टेजशी संपर्क साधायचा.